जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपले कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला आज मी एकच प्रिसेट दिलेले आहे. ते एकच प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्सी इफेक्टला इथून सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि 3.1 सेकंदापाशी की द्यायची आहे. स्टार्टिंगची जी की आहे तर मित्रांनो आपल्याला -100 करायची आहे. थोडंसं पुढे यायचं आहे. ग्राफवरती सिलेक्ट करा आणि मित्रांनो ग्राफ आहे तो बघू शकता. मी अशा प्रकारे इथनं ग्राफ ठेवलेला आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा आणि मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. ब्राईटनेस आहे ते करेक्ट आपल्याला -10 ठेवायचं आहे. तर बघू शकता मी तर -10 ठेवलेलं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. आउट आहे मित्रांनो करेक्ट आपल्याला 0 सेकंद ठेवायचे आहे आणि इन आहे ते करेक्ट आपल्याला 20 सेकंद ठेवायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे इथनं इफेक्ट ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी लिरिक्स व्हिडिओ इथनं दिलेला आहे. तो जस्ट लिरिक्स व्हिडिओला ॲड करा. लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटन होऊन स्क्रीन इफेक्ट द्या आणि लिरिक्स व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. मित्रांनो, लिरिक्स व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. स्टार्टिंगला याचं आहे मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो, आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.